उत्तर गोव्यातील बागा किनाऱ्यावर 10 ऑगस्ट रोजी एका 25 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळला होता। उत्तरीय तपासणीत त्याचा खून झाल्याचं स्पष्ट झालं होतं। कळंगूट पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केल्यानंतर हा खून पर्यटन क्षेत्रातील 3 टाउट्स अर्थात दलालांनी केल्याचं आढळून आलं। या तिघांना अटक करून खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर खरं कारण आणि तरुणाची ओळख देखील पटली। मृत हा दिल्लीचा पर्यटक होता। त्यानं टाउट्सकडे गांजा मागितला होता, पण टाउट्सनी त्याला गांजा म्हणून गवत दिलं आणि शेवटी यावरून त्यांच्यात वाद झाला। याची परिणिती म्हणजे हर्ष दिनेश तनवर या दिल्लीच्या पर्यटकाला स्वतःचा जीव गमावा लागला असं प्राथमिक तपासातून समोर आले। या खून प्रकरणी कळंगूट पोलिसांनी कळंगूट इथं राहणाऱ्या मूळ उत्तराखंडच्या साहिल उर्फ विशाल कुमार भटनागर, कानकापरातील नूर मोहम्मद खान आणि मूळ नेपाळ येथील सुनील विश्वकर्मा या तिघांना अटक केली आहे। त्यांना म्हापसा न्यायालयानं 4 दिवसांचा रिमांड दिला आहे। दरम्यान हे तिघेही संशयित ड्रग्ज ॲडिक्ट असल्याचं समोर आले। घटनास्थळी पंचनाम्यावेळी पोलिसांना चप्पल सापडली होती। त्यानुसार पोलिसांनी बागा समुद्र किनाऱ्यावरील आस्थापनांची CCTV फुटेज तपासली आणि त्यात तिघेजण शनिवारी पहाटेच्या सुमारास जात असल्याचं दिसून आलं। त्यातील दोघांच्या पायात चप्पल नव्हती। त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी तिन्ही संशयितांना सोमवारी अटक केली। आता पोलीस तपासात नेमकं काय आढळलं चला पाहूया। दिल्लीचा पर्यटक हर्ष याला गांजा पुरवणारे तिघेजण बागात पोहोचले होते, मात्र संबंधितांनी गांजा न देता गवत दिल्याचं हर्षच्या लक्षात आलं। याविषयी जाब विचारताच संशयित आणि हर्ष यांच्यामध्ये वाद झाला आणि धक्काबुक्की झाली। संशयितांमधील दोघांनी हर्षवर सुरीनं हल्ला केला। यावेळी हा हल्ला करण्यापासून आपल्या सहकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयितालाही सुरीचा वार लागला। संशयित आरोपी हे ड्रग्ज ॲडिक्ट असून टाउट्सच्या माध्यमातून ते ड्रग्ज विक्री व्यवहार करीत असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले। पुढील तपास कळंगूट पोलीस करत आहेत। दरम्यान या खून प्रकरणानंतर कळंगूट पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात दलाली करणाऱ्या टाउट्सची धरपकड चालवली आहे। अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।